ताजे घेतो सांगता मस्तीक हें करचें नज तळ्या म्हळ्यार ताम तिथिक्षश भारता म्हणटा देव तडचून घे रे चैबा अर्जुना तडचून घेवचें शिकू का ताम तिथिक्षश भारता कसले काही एक परिहार ना तिले तस्मात अपरिहार यार ते नत्तम सोची तुम्हार कसे खंयच्याक परिहार ना की ताका शोक करून प्रयोजन ना म्हणून देव सांगताच ते आम तितिक्षवच म्हळ्यार ताळून घेवं का ताळुविके ಗಿಂತನ್ಯ ತಪವು ಇಲ್ಲ ಕೇಳಬಲ್ಲವರಿಗೆ ಹೇಳುವೆನು ಸೊಲ್ಲ ಕಚ್ಚನೆ ತಾಣ್ಕೋರ್ಕ ಕಚ್ಚನ್ ತಾಳೋನ್ ಗೆವ್ಕ ದುಷ್ಟ ಜನರ ನುಡಿವ ನಿಷ್ಠುರದ ನುಡಿ ತಾಳು ಕಷ್ಟ ಬಂದರೆ ತಾಳು ಕಂಗೆಡದೆ ತಾಳು ನೆಟ್ಟ ಸಸಿ ಫಲ ಬರುವ ತನಕ ಶಾಂತಿಯ ತಾಳು ಕಟ್ಟಿಟ್ಟ ಬುದ್ಧಿಯನು ಉಣಲುಂಟು ತಾಳು ತಾಳುವಿಕೆ ಗಿಂತನ್ಯ ತಪವೂ ಇಲ್ಲ जाल्यार ताळुविकेगिंतन तपवू ಇಲ್ಲ कोणा सांगता ಕೇಳಬಲ್ಲವರಿಗೆ ಹೇಳುವೆನು ಸೊಲ್ಲಾಕ कान नांगर व्हरता कोण कितांक कोमांड सांगपाचें बाय दुष्ट जनरानो नुष्टिरद तूं आयका हांव गोपाचा जबाब दित म्हणटा तसं जाल्यार सांगू जायना काय तशी युधिष्ठिरा आयक कुलश्रियालें भाग्य कितलें महाभाग्य कितलें म्हळ्यार तुका हांवें राजकन्या जावन आशिल्लें सावित्रीन तें महाभाग्य कशें प्राप्त करून घेतलें तिगेल पती कशी तिणें उद्धार केलो सत्यवानाक मृत्यू नकून कशी तिणें वपास हाडलो पार करून उद्धार केलो त्या नंतर तिगेल पती मात्र न्ही तिगेल अण्णाक तिगेल मामाल कुलाक दोनी कुल तिणें कशें उद्धार केलें हें सविस्तार जावन तुका सांगता तेन्ना तुगेन दुख्ख ताजे मदें कांय नाही द्रौपदील म्हूण तुका कळटलें म्हणटा कसन जाल्यार तुमकां सोडवान हाडच्याक यमाल्या वतना राखलां तिणें ती तुमकां सोडवान हाडचें जालें जयद्रथाल की थंय अपमान जाल्यार कृष्णान राखलें जाल्यार ती गेल ताज्या पस चड म्हणटा आनी सत्यवान सावित्री कथानक सांगच्या सुरू करता कान दिवन आयक म्हणटा मद्र देशांतो राज्यांतो रायो अश्वपती भारी धर्मात रायो भारी चांग रायो राज्य आळवत भारी सात्वीक दया परतो ब्राह्मण सेवी ब्राह्मणाचो कड मस्त सेव करतलो आनी सत्यसंधो जितेंद्रियो क्षमावंतो क्षम दित प्रजेक कसलें केलें सदाचारी आनी यज्ञशील मस्त यज्ञ करचे त्या सकट कोरका परिसरा खातीर मागीर दानशिलो दान करतलो ಆಗಿದ್ದು तो तशें आसून प्रजाजनांक आपणाक चिरडूनशें प्रीत करता आशिल्लो बहु प्रीत करता आशिल्लो तेच रिती प्रजे ताका तितले गौरव दिता आशिल्ले म्हूण सांगता बहु प्रीत करता आशिल्ली तांणी पतिरायान सर्व प्राणी हितां भितरी तो निरत जावन आसा सर्व जनांकी प्राण्यांकी गायका ब्राह्मणांक पुराय रक्षण करचें तंतू आसूच नंतर प्रामुख्य जावन कसो आशिल्लो तागेले गुण म्हळ्यार श्रेश्ठ दैव भक्त ताका अंडरलायन करता श्रेश्ठ दैव भक्त आशिल्लो तो मात्र तुका हेंच कडेन करूं जाता दान की आनी एकले प्रीत करची की कश्ट आयिल्ली कश्टा जावचें की तेंच हांगा जाल्यार तूं कसो करता जाल्यार एक मनायक आसता आज्जे तेन्ना तेल करना दैव भक्ती आसतना देवा हांव करता वता तूं म्हाका कसो म्हण म्हाका तूं पळय हांव करता वता म्हणटा देव पळयता गॅरंटी दिवन सांग तुमकां देव आमगेलो ओटू आसा आमकां गोतना एक पण तागेले उल्लोवन पळया मनशाले उल्लोवन नका बॅट लावन सांगता जाय न्ही जाल्यार जाल्यार आमकां येना न्हू हें कसो करचें उल्लोच येना न्हू हें तागेल्याक उल्लो का कोणय न्ही कोणय आमगेले नाच ताचे खातीर सांगता तशें आसतना श्रेश्ठ दैवभक्त जावन आशिल्लो विशेश गुण ते प्रामुख्य जावन म्हणटा तशें आसतना ते रायाक प्राय जाता गेल्यार चिरडूं ना ती एके चंताकाय प्रजेक हे कल्पवृक्ष आनी खंय पळयली न्ही ते म्हणून तांकां दशरथाले किल्वारी प्रजेन हे कल्पवृक्षाक आनी खंय पळयली न्ही म्हणून म्हळ्यार दुसऱ्यांचो कडेन दितले हाकीच जाल्लेलें ना म्हूण तांणी लेखता आसतना भारी चिंत जावन दुख्ख करून चिरडून प्राप्त करून घेवका म्हणून मस्त यज्ञ आघात केली बहु तीव्र जावन आसून व्रतानुश्ठानय केल्ले उपकरूं सुरू केलें जाल्यार कांय प्रयोजन जायना खडेर ताण कशें केलें म्हळ्यार एक कालांत तो ब्रह्मचर्य राबोवन दिसा एक वेळे मितवाद आहार सेविचे लिमिटेड फूड कसलें उपास आनी म्हळ्यार एकादशी दुप्पट खाशी जावचें ना उणी खावपा जालें तितलें आमकां एकादश म्हळ्यार सकाळ कोट्टो साबुदाणा उतली कडंग शीत जायलें ताजे वयरी आनी कसं तें आजें काळें कसं तें नाचणें उदक पिल सांजे तें खावन खावन अजीर्ण उपासाक
वाचा म्हणे देवाल्या बोचीची बाय काढाल्या वाचारे बोची रे वाचन बंद दवर का तेच सकाळ काय पुणे चिजून घाल का नुकतं येऊ का बाहेर दणकार कवलं का निरार कोर का आम फाल्लीन जाताना उपास ते हाजी उपास नाही गो विकनेस सूर झालो ना उपास मात्र नाल्या मात्र ते दिबी तरी उपास म्हणून विकले सूर झाले ते कसरी म्हणे मेंटली इफेक्ट पाय उपास म्हणे तर ना आजी करून जाऊ नो ताजी तयार फुल दिसूच कडे जाता बटाटचे 2 वर्ष की प्रति मागीर कचल उपास ताजे किती तो ती सांगता मितवाद आहार सेवीस जितेंद्रिय जावन अनुदिन सावित्री मंत्रानं सावित्री म्हळ्यार गायत्री म्हळ्यार एकच त्या मंत्रानं 1 ಲಕ್ಷ ಹೋಮ करता एक दिसाक तशी ತುಂಬ ನಿಷ್ಠೆಯಿಂದ ತೆವೈ ಭಾರಿ ನಿಷ್ಠೆನ ಶ್ರದ್ಧೆನ ಕೋರ್ನು ಜಪ ಹೋಮಾರ್ಚನ जातरे नंतर मितवाद भोजन ಮಾಡುತ್ತಿದ್ದ आणि ब्रह्मचर्य भितर आशिल्लो तशी ताण कोण 18 वर्स केलें पळय जाल्यार ताणें सोडी 18 वर्स ताईं सावित्री देवीक अर्चन करतना ती सुप्रीत जाली सावित्री देवी पळय सुप्रीत जावन यज्ञेश्वरा मध्यभागांत दाखोवन सर्वालंकार भूषित जावन उज्जान दाखोवन वैरायली वैव्या आणि हर्षयुक्त जावन वरद हस्त म्हळ्यार शात धरचो वैव्या छात हो म्हळ्यार सकेत नाही वर दिव छात हात पळय कोणी बिल्ल्यार राब रे राब आम्याचाची भिवनूक म्हणटा आमगेलो हात कशें वता पळय आम्याचा रे म्हणून अशी बडाची अशी येता हात तो वर दिव छात वर दितना देवाला हात अशें आसता केत नाही अशें आसतना जावं अशें आसतना वर दित रे तुका म्हण अशें म्हणा नीटू आसता तशें आमी कोणाक भिवनूक रे अभय दिवची हा मुद्र ती अभय मुद्रा अशी ही ज्ञान मुद्रा या 3 गुणां दाखोवन 3 शक्तीन दाखोवन 3 लोकांक दाखोवन 3 देहान दाखोवन भायर पडल्यार आत्म वचून परमात्मा मेळटा म्हूण सांगचें तें पूर्ण ज्ञान इतलें सांगिल्लें अर्जुनाक ताणें शिकून इतलें तितलें सांगून भितर ताका पुराय कळ्ळें आमकां मात्र वेळ लागलो कळूंक ताचे खातीर विवर्सून बरयलें तो सांगता तशें तिणें न्हू वरद हस्त जावन सावित्री देवी प्रत्यक्ष जावन ते अग्निहोत्र करतले आचरण करतले राजा अश्वपतीक येद्रात दितलो तो उद्दंड नमस्कार घालो तेन्ना ती म्हणाली अश्वपती तूं शुद्ध मनान ब्रह्मचर्येन कठीण जावन आशिल्लें नियमानुश्ठान करून तुगेली शुद्ध भक्ती न्हय तुगेले शुद्ध भावा न्हय तूं म्हाका पूज केलेली ती तुका अपेक्षा आशिल्ली एक धर्मयुक्त उडगास दवरी धर्मयुक्त मनशान वर निमगोक हो तक्क मारूंक हक्क मारूंक असो वर निमगोत न्हय देवा ताका केली एक नाच जावं रे तें न्ही तें बरें माटशें जाता तुगेलें जाता मागीर नाच तें करूं ना ताका तागेले कॉल रे पंतान केलेली चुकी म्हणून तितलें सांगल्या पुरो ताका कॉल देवा कॉल म्हणून सांगूची ताका शिक्षा दी कोणाकय शिक्षा दिवची आमी सांगचें नाका देवा कोणाक केन्ना कशें मारका म्हण हांव सोगूत आमा तूं आक्क सोरे मार म्हण येता ताणें कसां केला म्हण हांव जाल्यार निम घेता न्ही तूं ताका मार मागीर हांव रडना जायना तुका मारतात तशी आमी तें मागूं ना वायट तो सांगता ब्रह्मचर्येन कठीण नियमानुश्ठान आनी शुद्ध भक्तीन मुगेल्याक शुद्ध भावान पूज केलेलें कारण तुका अपेक्षा आशिल्लें वर धर्मयुक्त वर धर्म विरुद्ध आशिल्लें निमगूं ना म्हणटा ती निमगूं ना निमगी म्हण तेन्ना राजा अश्वपती संतुश्ट जालो वर निमगील न्हू ताका चले चड जावपा म्हणालो बद्धांजली जावन देवी अनंत कोटी नमस्कार तुका म्हणटा प्रणाम करता हांव तुका अनंत प्रणाम कोटी प्रणाम धर्मा कारणान हांव पुत्र प्राप्ती खातीर हें केल्लें रे धर्म न्हू हांवें पुत्र प्राप्ती करचो म्हळ्यार रे म्हळ्यार खातीर हांवें केल्लें ना देवी म्हणटा तुका आराधन केल्ली पुत्र प्राप्ती इच्छ म्हळ्यार एक धर्म न्हय हांवें कितें म्हळ्यार हांव क्षत्रियां भितर पुत्र प्राप्ती ना जाल्यार दायादी मत्सरान मागीर लढाय सुरू जाता म्हाका मारून जाल्यार कोणें व्हरतलीं मागीर हांव इतलें कोण वाडयलें हें एक सत्पुत्र जल्मा येवका म्हणून म्हाका आशी क्षत्रीय राज जावन पुत्र संतान ना जाल्यार दायादी कलह सुरू जाता न्हय ताजे खातीर ताजेर मेगेल कुलाक कलश प्राय जावन आशिल्लो बहुपुत्र तूं म्हाका अनुग्रह कोरता हें एका वर दिल्यार पुरो कळ्ळें आनी कांय म्हाका नाका तितलें दय बालेस मग ताव आशा आकांक्षा येवन गेल्ला म्हणटा कसलें ना एक चल्या चेडूं दी तूं म्हाका म्हणटा बहुपुत्र मस्त दी वंशवर्धक जावन आशिल्ले पुत्रांक प्राप्त करून घेवचें धर्म म्हणून म्हाका ब्राह्मणान सांगलां म्हणटा म्हळ्यार एक पूतांतलें मांत्र तुका काल म्हणलें पळय क्री करूं जाता सौभाग्य तशें कशें पण ते एक परिस्थिती ना कशी पुणी ते दुर्गा चंडी करून की पळय काल सांगलें तांणी न्हयतल्यार तुमी यज्ञ यागो करून की न्हयतल्यार कसन ते आमगेले भविष्यवतर वाजून की म्हणलें पळय तेंच्या कडेन वाजून तुमी करून घेयाचे म्हणून देवान सुरे सांग तशी जाय न्ही जाल्यार रे म्हणून मुखार सांगलें पळय तशी हांव ताजे खातीर तांणी सांगलां म्हाका की पुत्र प्राप्त करून घेवचेंच एक धर्म म्हणून म्हणाल ताका पार सावित्री देव हांसता आनी म्हणाले तुगेलो संकल्प कसो म्हणून म्हाका सुरेख गोत्त आशिल्लो रे म्हणटा
अशुपती हांव त्या ब्रह्माला त्या विशयान प्रस्थापन केलां जाल्यार आतां ब्रह्मदेवाल प्रसादान तुका ह्या जल्मांत बहुरूपवती जाल्लेली आनी तेजस्वीन जाल्लेली एक कन्या रत्न मात्र जल्मा येता उतरू ना ब्रह्मान सांगला तू कन्या रत्न मात्र येता ताका सोण ಬೇರೆ ಉತ್ತರ ಕೊಡುವುದು ನಿನಗೆ ಯುಕ್ತವಲ್ಲ ಬಂತ ವಿಂಗಡ ಉತ್ತರ ದಿಚಾನ ಬ್ರಹ್ಮಾನ್ ದಿಲನ್ವರ್ನುತ ಹಾ ಮುಣಕ ಬಂತ ಇದಕ್ಕೆ ಬೇರೆಯಾಗಿ ಉತ್ತರ ಕೊಡುವುದು ನಿನಗೆ ಸೂಕ್ತವಲ್ಲ ಇದು चतुर्मुख ब्रह्मन निर्देशन ताणें सांगलां तुका चेल्ली मान जावची मुखार ताजेन तुका बरें जातालें तेन्ना यद्यपी ताका अश्वपती रायाक पुत्र रत्न जावका म्हण आचे निमगुका ना म्हणाल चोर एकची वय वय ताणें सांगिल्लें मान घेव का म्हणटलो ही काक निमगू जायना आचतले रे सावित्री देवीನ ರಾಯ ತುಕ ಅನುಗ್ರಹ ಸ್ವೀಕರಿಸು ಸೋಣು ಹೊರತಾಗಿ ಬೇರಾವ ಉತ್ತರವನ್ನು ಕೊಡಬಾರದು म्हणलां कसले उत्तर ಹೇಳಬಾರದು ತಿಳಿತೆ म्हणून स्पष्ट जावन सांगिल्लें निमती हाका वपास म्हाका चिल्ली नाका म्हाका चेल्लो ना जायी म्हणून जाय दी म्हणून रायान म्हणलें तथास्तु म्हणाल जायत देवी हें तुगेलें बरें क्षिप्र जावन पण फलदायक जावो जाल्यार तितलो मुग्गेपणी जावो म्हाका म्हणटा म्हणून देवीक अर्घ्यपाद्य दिवन पोस केली तेन्ना ती मुगुळनगे ಬೇರೆ हासली देवी अभयहस्त मुद्र दाखयल्यानी अंतर्धान जाली ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯಾನಂತರ अश्वपतीली हिरिय पत्नी मालगड बायल मालवी गर्भधारण करून 9 मास जाल्ले स्वताक अती सुंदरवाद भारी चंद एक चेलये चेडू प्रसव केलो तिणें तें चेडू बहु तेजपुंज साक्षात सरस्वती दिसता पळयल्यार कळ्ळें त्या नमुन्यान ती देवी सावित्री देवीची दिसताशिल्ली ते चेरडाक जातकर्मादी संस्कार केल्लो जातकर्म संस्कार म्हळ्यार तुमकां तो सांगता नाभी देंट कातरचो आवसले दाखोवन सपरेट करचो त्या संस्काराक फुडल्या काळान व्हड संस्कार तो तुमकां षोडश संस्कारा सांगता जातकर्मादी संस्कार करून तिका नामकरण सावित्री आराधन जालेली निमती तिगेले कृपेन जालेली निमती सावित्री म्हणून नांव दवरलें नामकरणाक वय वय तसो जावन साक्षात लक्ष्मीची सौंदर्यवती ती सौंदर्यದಿಂದ ಬೆಳಗುತ್ತಿದ್ದ ಕೈ त्या नमुन्यान ती सावित्री तागेली शुक्लपक्षाचो चंद्रसो दिने 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 अभिवृद्धी जाली तिगेलें सौंदर्य पळोवन माद्र देशाचे सकड प्रजेक ती देवकन्या म्हणलें तांणी पळोवचें देवतेशी दिसता पूण भारी आश्चर्य जावचें तशीच सावित्री व्हड जावन हळू हळू यौवन प्राप्त करून घेता यौवना येता त्या सुरेख सुंदर यौवनात आनी सौंदर्यवती जावन अतिशय सौंदर्यದಿಂದ ಬೆಳಗುತ್ತಿದ್ದ ಕೈ तसल ते तेजोयुक्त जालेले सावित्रीले अप्रतिम रूप पळोवन आमी तिका सरी साटी न्हय म्हणून कोणूय राय की कोणूय वाडे खोरकेचे येनाचे निमगू का न्हय कोण्णय येनीचे कोण सांगल्यार आमी तिका समान न्हय तिगेलें रूप खंय आमी खंय म्हणून त्या नमुने रूप कोणूय एक मस्त काळवाडीक जाय न्ही पळय वय तशें जातना म्हणून तिका सरी साट न्हय म्हणून कोणूय तिका बरी सुच्या मुखार येनी त्या वेळार तें कसन जाल्लें म्हळ्यार ताणें ताजी निमती बहु काला तिका वाडीक जायनी तेन्ना राजा अश्वपतीले आनी तागेले प्रजेक भारी येचन जाली पळय वय बस तेन्ना भारी येचन जाली एक दीस तशें आसतना बहु चिंता ताका आनी प्रजेक ह्यो येचिली इतली चंद आशिल्ली ते कोणूय वाडीक करूंक घेना त्या वेळार एक दीस ती सावित्री नित्यो व्रत बुड्डोवन सुचे नमुने व्रत उपास म्हळ्यार ती दैवीक ती ब्रह्मान दिलें तें वय वय आत्मा तशें आसतना व्रत आचरण करून देवतेक पूज पुरस्कारांनी करून नैवेद्य करून तें नैवेद्य निवेदन करून ब्राह्मणां सकट दान दिवन तिगेलें नित्यकर्म दी तें सकट करून देवतेक अर्पिशिल्लें गंध पुष्प प्रसाद हें सकट बापसू दिवच्या म्हणून ते हांगेता काही ताका तागे बापसूला येवन तागेले चरणार पळोवन ताका प्रसाद दिवन नमस्कार करून बरीन रपतना राजा अश्वपती ह्या पंथीक पळयता तो लेखता ही देवरुपिणी यौवनावस्थे आशिल्ली कडू चलवे वय वय तेजो पुंजयुक्त जावन आशिल्ली म्हगेले पुत्रीक ते पळयलें ताणें चिके वेळ मागीर मस्त अश्वपतीक बेजार जालो की चलची इतले बकणे वाडीक करून घेनाची हांव कसो करचें म्हणलें कोणूय येनाचें तें यारो मुंदे बारद एकय पळोवन ताका बहु दुख्खीत जावन तो अशी चिके वेळ आलोचन करता आनी सावित्रीक सांगता पुत्री सावित्री तुगेलो विवाह सकल गो आतां तुका वाडीक करूं का आमी जाल्यार कोणूय तुगेलो हात धरूं तयार नाचे मो हांव कसो करूं येता तूं म्हणटा म्हाका भारी येचन जालें
तू किती काळ झाला रे वाडीक जायनी म्हणून इथे म्हणा रे ब्राह्मणाला उक्ती प्रमाण प्रौढ जाऊन वाडीकी वाडील चेली घरांत वरल्यार बापसो निंदेक कारण जाता निंदेक गुरी जातो खंयची रिती रे बामणान मरतरी ते आवसूक पूत पळयना जाल्यार पोत कशी निंद जाता की तेच रिती रे प्रौढ जावन वाडीकी वाडील एक वाडीक करतील घरांत दवरून घेतील बापूसय निंदेक गुरी जाता म्हूण सांगिल्लें सर ताजी निमती हे निंदा दोश म्हाका लागना तशी हांव एक तुका आयडी दिता म्हणटा एक तुका उपाय सांगता हांव करतोय म्हण कसं करका ना हांवें म्हणटा तुमची तुगेले चालू सोदून येतोय वर अन्वेषण करून तूंच येतवा म्हणटा ती म्हणटा म्हाका तशें कळना हांव वचना म्हणटा नाही तशी नाही हांव स्वयं अनुमती दितास तुका तूंच सोदून यो तुका जाय जाल्यार सांग म्हणटा तूं वचून अन्वेषण करी आनी तुका अनुरूप म्हूण कोण दिसता पळय त्या वराक तूं सोदी आनी ताका सोदून हाडेंगा म्हणटा आनी सांग म्हाका तुवें ताका विवाह करता म्हूण तूं इच्छा आसल्यार तूं अन्वेषणे नंतर म्हाका येवन सांग मागीर हांव तागेलें कुल गोत्र गुण कर्म विमर्श करून तुका विधीपूर्वक जावन तागेलो टायम वाडीक करून दिता म्हणटा वरान्वेषण तुवें करी म्हणटा कुडल्या तशें तूं जावका तुवें म्हणटा सावित्रीक म्हण म्हाका कळची करता आमचे चेल्ले त्या कालांत तूं आतां कशें तांणी सोदून येता त्या विंगड विशय फुडल्या कालांत तूं तिका वच म्हळ्यार ती वचना वचून चेल्ले सोदी ती म्हणटा म्हाका जायना हांव कशें सोदून ना साथ दिना आतां तूं सोदून येवका म्हूण तो सांगता आनी तागेले अश्वपती वृद्ध अमात्यांक म्हळ्यार मानतारे कसो म्हणटा मंत्र्यांक तांकां सकट आपोवन तांकां विशय तळचिता पळय इका कांय वाडीक करूं कोणूय मुखार येतनाची आमी इकाची तुमी घेवन वचूकात ती खंय वता पळय ती लोट वचा तेरू यान म्हळ्यार कसं म्हणटा वेहिकल येतनाचें गोड्या गाडकें सकट हांव दिता तुमी घेवन वचूका अनुज्ञ म्हगेले घेवन आनी सावित्री प्रयाणाक सकट तांगेले सांग जायत तशें पेटोवं तुमगे लोट व्हरतावे तांणी म्हणाली जायत म्हूण तांणी सगळें वृद्ध जालेले अमात्य आनी दासी सावित्री वटू प्रयाणा भायर सरलीची आज्ञ घेवन पुराजन तेका मस्त अळशी केली तें जाल्यार अन्ना लाज म्हूण शिरसा वयसून म्हज्यान जाय ना तूं सांगिल हाडी सम्मतल्यार हांव तूं करून दिता म्हणाल तो जायत म्हणून ते तागेले पांय आपूण आशिर्वाद घेवन ती खंय वचचें कशें वचचें आनी खंयचे रितीर वचचें ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಏನು ಮಾಡೋದು ಹೇಗೆ ಹೋಗೋದು ಕಸರೇ ಗೊತ್ತನಾ ಸರಗರ दाखोवन तांकां सकट घेवन अरमाने दाखोवन ते अनुयायी ಒಟ್ಟು भायर पडली आनी वरान्वेषणेंत घडगली देवी प्रसादान ती पवित्र जावन आसा देवी प्रसादान जल्मा आयिल्ली म्हणटा पवित्र आसा ताजी निमती ती सर्वय आश्रमां सोदिता वर तिगेलो कळ्ळें तपोवनां सोदिता तीर्थक्षेत्रां सोदिता पुण्यतीर्थां सोदिता उपवन संदर्शन थंय सोदीत खंय मेळटय म्हणून नगरा पट्टना वचना तिका तसल नाका दैवीक जावका म्हळ्यार ती दैवीक ताजी निमती ती ಅವಳು ಆಶ್ರಮದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಆಶ್ರಮಗಳನ್ನು ತಪೋವನಗಳನ್ನು ತೀರ್ಥಕ್ಷೇತ್ರಗಳನ್ನು ಪುಣ್ಯತೀರ್ಥ ಉಪವನ ಭಿತರ ಸಂದ ನಗರಕ್ಕೆ ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಹೋಗದೆ ಪುಣ್ಯ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿಯೇ खंय पुण्य स्थळ आसता थंय वचून सोदिता तशें आसतना हांगा अश्वपतीराय आयला आसतना तूं एक दीस देवलोकांतून नारद आयलो तेन्ना ताका नारद येता सीदा येताच आयलो सुद्दां तांकां राज्य सगळें तांकां उपसून दिवका हय वय हें तुमगेलें राज्य आनी आमी तुगेले पांया म्हळ्यार सांगिल्लें सेवा करता म्हणटना तांणी वापस दितात आतां तशें म्हळ्यार राज्य सगळें तो वता वो वाडटे रे पूण तांणी म्हगेलें राज्य म्हूण रेक रे युधिष्ठरान नारदान आयलो जाता कोणूय ऋषी हो कुडलें राज्य काणी हें तुमकां तांणी म्हणचें तुमगेले सांगिल्ले प्रकार आमी चलयताचे म्हूण वय वय म्हळ्यार 3 वरां तांणी म्हण जायत रे म्हगेलें राज्य घे पळय आतां तूं चलय धर्मार चल म्हूण सांगचें तशी नारदान येवन आयलो ताका सत्कार करून अर्घ्य आदी दिवन आपणालें राज्य ताका उपसून आनी दिल्लें त्या सगळो कार्यक्रम जाल्लो ताण नाका म्हणून पासाका दिलें म्हगेलें हें जायत तूं पळय म्हणालो राज्याक कशें रे कृष्णी समज चलतवे ताण म्हणचें ताण मस्त रिंगूचें युधिष्ठराक एक रायान कशें सुका म्हणलें विवरचिल्लें युधिष्ठराक नारदान विवरचिल्लें कळटा वेरे तांगेले वेरे टॅक्स आनी वस्त घालना न्हू सायबा ना देवा घालना म्हणटा अशें करना न्हू तांणी कोणूय येवन फ्रीली फ्रिडम ऑफ स्पीच तुगेले सरळ येवन उरलो येत न्हू कोणूय फ्रिडम ऑफ स्पीच आसना प्रेजेंट काय कितलो चंद कोण निमगीत पळय ताण एक महाभारता भितर निमगिलें राजसूया पुढे ताणा येईल चवड बारी चंद तितलें बरोवन कळ्ळां हांवें म्हळ्यार एक राय हांकां कसं करूं कितें सकट निमगिता आनी सांगता वेरे बायल मनशां आनी मर्याद दित ना माय तूं वय वय दिता म्हणटा आनी एक सांगता बायल मनशाले कसले गुप्त विशय उलयना न्हू ना म्हणा उल्लो नका इत मग तांगेले तोंडान तेल बना म्हणटा उल्लो नका तांकां म्हळ्यार व्हरना कोण एकले फुडें सांगता आमकां कसलें आमकां गुप्त आशिल्लें पट्टांत वचलें पळय थंय BSc जायना
कोणीही एकल्यांक पण पण हांव कोणाक सांगू नको तो मात तिणांनी एकले सांगू चक्कड जरा वताच एकले एकल्या सांगना पुली दाखून असते बायल मनशालो अभ्यास वचप ताजी कितें ता निमगूच असते तशी वो पूरा दितर तो म्हणटा कच चल्ला दूध गद्दो ಎಂತ ಸುಮ್ಮ ಚಲ್ಲಾವೆ ಸಕ್ಕಡೆ ಜನ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಸಮ ಎತ್ತವೆ ತಂಗೆल सकडे अरेंजमेंट करतवे अच्छी निमगून सकडे घरगे पाद्य देऊन तर फलाहार करत असताना तेच समय समजून सावित्री वरान्वेषणेतक राहिली येऊन अण्णांक पाय पडली नारदा पाय पडून बरीन राबली नुतची बैस गो म्हणाल तो कोणा आन रपतना नारदान पडेल ती गो एक दृष्टीन वैर तकून सकलतय वैर अश्वरपती राया तू गेल दूर नव्हे म्हणाल काही गेलेल रे पण गेलेल काही नको नाही ते आता पाय अंदरता आणि वैर काही नको येतं असं गेलेल काही ते आणि इतकं काळ वाटे किती रे करणे पण झालं वॅ म्हणाल पुढे काला तशी वाटेक करणे तुला दोवरच्या ना इतर यायची आणि काही वाटेक करणे म्हणालो म्हणले स्वतः अश्वपती राय म्हणालो नारदानो कोणीही घेऊच्या यानान तिका तिघेन रूप पळयलें न्हू तुमी कोणीय यानाचें हांव कसं करचें म्हूण तिका वरां अन्वेषण करून हाडी तूंच हाडी ताणें हाडटा तीन हाडटरी हांव खूल आनी पळोवन हांव करचो म्हणलें थंय दाखोवन आयलें दिसता हांव तिका निमगिता म्हणटा न्ही सांगता सावित्री वरां अन्वेषण जाल्लें गो तुगेलें म्हणटा वयाना कोण सांगा म्हणटा ती म्हणटा ताता शाल्व देशाचो राजा द्युमत्सेन म्हूण आसा तागेलो पुत्र सत्यवंत म्हूण आसा ताका सत्यवान म्हणटा सगळे जाण एकलो तो तागेलो आनू दुमत्सेनू दृश्टी ना कुरडो म्हणटा आनी तो ताका शत्रुरायान कुटुंब समेत देशात दाखोवन भायर घालून तो अरण्य आयला तागेले ते धाकले पुता घेवन सत्यवंता घेवन थंय आयला आनी थंय रपता अरण्यांत ताणें आश्रम बांदून व्रतनिश्ठ जावन तपश्चरणी करता आसतो तागेलो पूत हो सत्यवान तागेलो आतां प्रौढ जाला हांवें ताकाची हृदया भितर बामण म्हणून लेखला ना म्हाका वार्डिकोन दी तागेलो जायत म्हणटा तो रन्ना रपता न्हय वय चलता म्हाका म्हणटा म्हाका ताका तूं वार्डिकोन दिवं काय ना सत्यवाना वटोची नान विवाहवागवे जाता म्हणटा तेन्ना थंय चिंतवण्याचो कडाय केलो नारदो अयो देवा राजा तुगेल पुत्रीन बहुगुण संपन्न जावन आशिल्लें बहुबुद्धन जावन आशिल्लो अति सौंदर्ययुक्त जावन आशिल्लें ह्या सत्यवानाक वरिसूचे म्हळ्यार वाडीक करून घेवची निश्चय करून महत्तरेक अपराध केलो मरे म्हणटा ताका आश्चर्य जालें पुरे चांगूण सांगता आनी अपराध कसलो तेन्ना अश्वपती आश्चर्य पटूकय सत्यवंत सुंदर खंय गुणशाली खंय म्हूण सांगून वरीचे अपराध केले म्हळ्यार कशें जालें म्हणटा ಏನು ಕಸ್ತಲ್ಲ ಬಾ म्हणून आश्चर्य नारदा पळयता ताका तो म्हणटा आयक आश्चर्यान पळयता तुका मुखा भाव कळोवन नारदा कळ्ळें तांकां तोंड पडलें परत चित्ता बिजनता तोंड पडलें कळटा मुखा भाव तें पळोवन तो म्हणालो राजा अश्वपती आयक तो सत्यवान कोण म्हळ्यार तागेला आ नम्मान भारी सत्यवादी सत्यव्रत केलें ताणें ताजेन तांकां तो जल्म आयिल्ली ताका सत्यवान म्हूण नांव दवरलें नामकरण केलें ताणें त्या चेडवाक अश्व म्हळ्यार भारी प्रिती गोड म्हळ्यार गोडे उठू खेळचें गोड्याची चित्र काडचें मातये गोड करचो हेची सगळे खेळटा त्या निमताक नांव चित्राश्व म्हणून आसा म्हणटा तें नांव दवरलेलें जाल्यार तो बहुगुण संपन्न बरें सांगता रूपवंतू बुद्धीवंतू तेजोवंतू जावन आस रे म्हूण वोपास वोपास प्रशंसा केली तेन्ना सत्यवान खंयच्यो दोश सांगना वो गुणा प्रशंसा करून म्हगेल्या पुत्रीन अपराध केलो म्हळ्यार कसो जालें बाये म्हूण वोपास गोंदलां पडलो म्हूण ताणें निमगेलो नारदाक नारद मुनी न्हू तो आत्तां पितृवात्सल्य जावन आशिल्लो तो सत्यवान आत्तां बुद्ध तो स्वय जावो म्हणटा वय म्हणटा आत्तां क्षमावंत व्हय आत्तां शुरू व्हय आत्तां तेजोवंत व्हय आत्तां दानशील व्हय तो आत्तां ब्राह्मण पुजक व्हय आत्तां रूपवंत व्हय आत्तां उदारी व्हय वय म्हणटा प्रियदर्शन व्हय वय म्हणालो तो तेन्ना ताका सांगता नारद वय रे तूं गोतना वय रे राया वय तो सत्यवान म्हळ्यार आत्तां सदा कालारी बुदयेंत बृहस्पती तेजस्सां भितर सूर्य शौर्या भितर इंद्र क्षमे भितर पृथ्वी दाना भितर रंतिदेव सत्यनिष्ठे भितर शिबिचक्रवर्ती उदारते भितर ययाती रूपांतू अश्विनी देवते पूर्णचंद्रसो सदा प्रियदर्शन त्यानंतर बलिष्ठू जितेंद्रिय धैर्यशाली सत्यवादी मैत्री स्वभाव
अनसूया पर कोणाला वेर जाळ्यांना हसूयना अहंकाररहित विनम्र स्वभाव महातेजस्वी महाबुद्धिशाली मातृपितृ बघतो महापुरुषकडे तक्का सुशील सुनडतेचो म्हण आपयताचे म्हणाल आश्चर्य पावनो आणि निमगिले अशुपती नारदानो हे सर्वही गुण गेलंतो आत्ता या सवयी म्हणून झाल्या रे त्या गुणसंपन्न जाऊन केले ना मेगेल पुत्रीनं तक्का वाडीक करून घेतल्या रे घेऊन कसलो अपराध केलो अपराध कसं झालो कसलो दोष जो वसवता याला अंगान तो म्हणता नारद म्हणता राजा अश्वपती हे हांव सांगेल गुण चकडता गेला आत्ता ह्याचं मग उत्तर ऐक जाल्ल्या रे या पुराय सद्गुण मुचून घालची नमुन्या रे एकू एक दोष होता गेला अंगाच म्हणटा एकू एक मागीर कितले सोदल्या रे विंगड दोश मेळना तुमकां कोणाक मेळना एकू एक दोश आसा आनी तो दोश तांचो देखून पार जावचे साध्यता ना तसल एक दोष आसता गेला तो म्हणटा एकू एक दोश राजा तो हे दोशವನ್ನು कितले प्रयत्न केले रे तांतूंतल्यान भायर पडूं जावं जायना त्या दोशान दाखोवन तसले एकू एक दोश त्या दोशान पार जावचे साध्यತೆ ना ಆ ಒಂದೇ ಒಂದು ದೋಷ ರಾಜ ಅದು ಬಿಟ್ಟು ಅವನಲ್ಲಿ ಎರಡನೇ ದೋಷವೇ ಇಲ್ಲ ಮಂಟ ದುಸೃನಂತಿನ ಜಲ ಬಹು ಭಯಂಕರವಾದ ದೋಷ ಮಂಟ ಆ दोष कसं दोष तो म्हणटा तो दोष कसं म्हळ्यार वराल केन्नाय वर म्हळ्यार वरेत आलें केन्नाय आयुस्थान सूर्य पळोवक जातकारी म्हणटा इथे म्हळ्यार विंगड सकड तो क्या मेळटा ह्या मेळटा मेळटा सकड आसता म्हळ्यार तें येवं जल्माक मेळो पुरो वांत कितलें म्हळ्यार मुख्य तें येवं जल्मा वांटू न शके पुरो ಹೋಗಿ ಮರ್ತ್ जालें म्हणून ವರನ ವಾಯುಸ್ಥಾನವನ್ನೇ ಜಾತಕದಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ನೋಡುವ ಕ್ರಮವಿದೆ म्हणटा तशें पळोवका जातक पळयतना म्हळ्यार कसलें तो म्हणटा दोश कसं म्हळ्यार वो आयच्यान एक्झॅक्ट 1 संवत्सर मात्र जिवीत आसता संवत्सरेण क्षीणायु म्हणटा थंय राबले संवत्सरेण क्षीणायु नंतर वो देह त्याग करता आयच्यान एक्झॅक्ट 1 वर्ष 1 संवत्सर संवत्सरेण क्षीणायु हें आयकून दुख्ख जावन तो सावित्री पळयता सावित्री निश्चल जावन राबले सावित्री पळयता सावित्री म्हणटा हांगे गो कसा ना म्हणते तो सत्यवान संवत्सरेण क्षीणायु कर गो नारद सांगता नारद मर्चीन सांगला तो वांचनाक 1 वर्सा नंतर त्यान तोच कर वापस वचून विंगडीक बामूण सोदून यो वनाका म्हणा ती अण्णाक पळयता नारदा पळयता नारद नुसतो ऐकत ही कसो म्हण पळय म्हळ्यार दैवीक ती ते विंगड वचून अन्वेषण ಮಾಡಿಕೊಂಡು बा पुत्री म्हणटा बस वनाका 1 वर्स काय वांचाय पळय तो सांगतो पळय नारदान सांगितलें केन्ना पट्टी जायना तें आयकून सावित्री म्हणटा ताता हांव एक सांगतो तुका 1 फातर बेतून 1 कुडको सकल पडलो म्हण जालें रे वापस ते फातरा वट्ट मेळचे चान्स जो वाचवे म्हाका सांग 1 मडक्यान दाखोवन 1 थेंब उद्दा नेल्यार पडलें परा वापस मडक्या ಒತ್ತುವೆ तें म्हणटा ಉಚ್ಚ ಸಾಧ್ಯನಾ ಪುನಃ ಅದು ಆ ಕಲ್ಲಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಕೊಳ್ಳುವುದಿಲ್ಲ ಅದರ ಸಾಧ್ಯತೆಯೂ ಇಲ್ಲವಲ್ಲವೇ ತಾತ म्हणटा ಅದೇ ರೀತಿ ಪಾತ್ರೆಯಿಂದ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದ ಒಂದು ತೊಟ್ಟು ನೀರು ಪುನಃ ಪಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸೇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಕೂಡ ಇಲ್ಲವಲ್ಲವೇ तीच ರೀತಿ ಕನ್ಯಾದಾನ म्हणतती कन्यादानವು ಒಂದೇ ಬಾರಿ ನಡೆಯತಕ್ಕದ್ದಾಗಿದೆ म्हणटा एक दान करता एक्का वळते तो दान केलेलो वस्तालो अनेकल्या दान केलो जायना म्हणटा ती दान केलेलो वस्ता हांव तुका संगी दान केलें तुगेलें जालें तुगेलो पसरलो आनी अनेकल्या दान केलें तूं एक काण 2 जाणां करचें हांवें महाभारतांत ताची काण येता एक गाय तांड विंगडताना 1000 गाय दितना एक बट्टा दिल्लेली दितना मुद्रीक मारून दितात बट्टाली तांगेले ब्राह्मणाक तांतूल 1 पाप चोरून गेलेली वापस आगेल्या कायलीत मग ती वर्स घटल्यान हांगा येवन अभ्यास आनी एकल्याक 1000 दितना ही गाय ताजी ओटू गेली तेन्ना त्या ब्राह्मणान वाटेर तागेले मुद्र पुलो नाका म्हळें ही म्हाका ताण दान केलें ना ताण म्हाका केलें लढाय जावन आयली 2 जण ताण म्हळें कसो करचें हांवें तूं 1000 गाय ना म्हाका तीच जाय तो म्हणालो तूं म्हाका दान केलें तशें जावन ताका कांय करूं उपाय ना तर लढाय जाली ताका नरको प्राप्त जालो म्हळ्यार दान केल्लो वस्तू वापस दान केलें रे तो हें घेना तुका 10 दिता म्हळ्यार नाका 1000 दिता म्हण म्हाका तीच जाय तो सांग ती म्हाका दिली हांव दिना असल जावचें ते म्हळ्यार आमकां सूक्ष्म धर्म तो म्हूण ती सांगता ಅದೇ ರೀತಿ ಕನ್ಯಾದಾನವು ಒಂದೇ ಬಾರಿ ನಡೆಯತಕ್ಕದ್ದಾಗಿದೆ ಒಂದು ಬಾರಿ ಮಾಡಿದ್ದನ್ನು ಪುನಃ ಪುನಃ ದಾನ ಮಾಡುವ ಸಾಧ್ಯತೆಯೇ ಇಲ್ಲ ತಾತ म्हणता ಇದು ಧರ್ಮವಲ್ಲವೇ म्हणता ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ಹಲವು ಬಾರಿ ಮಾಡುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇಲ್ಲ ಯಾಕ ಬಂದು ಕೊರ್ಚಸ್ತಾ म्हणता इथे म्हणा ती धार ओतूची
आम्ही दारूतच म्हणे तक दारूतून दिली ती तक दी तर वबा तिकडे अनेकल्या दिवशी म्हणे कसं नाही जायना म्हणता करू ना ते दानीनं एक पण तावून दिता मला त्यांनी चैता बोलसतो बोला आम्ही दिता म्हणजे त्या दिता म्हणून एक पण सांगल्यार पुरो दोन्ही पण सांगचित आहे अगतीवर ना म्हणते तितकं धर्म या ಪುರಾಯಿ ಎಕ್ಕವಳು ಕುರ್ಚನ ಒಂದೇ ಬಾರಿ ಮಾಡತಕ್ಕದ್ದು ಪದೇ ಪದೇ ಮಾಡತಕ್ಕದ್ದಲ್ಲ ಮಂಟ